काय आहे की सगळे मंत्री आपापल्या मतदारसंघाचे राजे आहेत. त्यांना काही कुणाला महाराष्ट्राचं पडलेलं नाही. त्यांना त्यांची फायली आणि त्यांची कामं त्यांना उरकून घ्यायची आहेत. मुळामध्ये एका बाजूला आज आपण कांद्याची बाजारपेठ ह्या सगळ्या हातातनं घालवल्या. बांगलादेश आपण हातातनं घालवला, नव्या बाजारपेठा आपण शोधल्या नाही आणि आपल्या निर्यातदार जे आयात करणारे आहेत त्यांचा आपल्यावर विश्वास नाही. आपण करार कितपत पाळू, स्थानिक बाजारात भाव वाढले की आपण निर्यात बंदी करतो. म्हणजे खऱ्या अर्थानं मुळामध्ये ताई शेतीमध्ये आता 20% शेतकरी राहिलाय. त्या विचाराला सुद्धा तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. कारण तोट्याचा धंदा किती दिवस करत बसायचं. आणि म्हणून निश्चितपणानं आयात निर्यातीचं धोरण ते 5 वर्षाचं पाहिजे. अत्यावश्यक वस्तू कायदा अरे कशाला ठेवलाय आता, जाळानं काढून टाका. तो शेतकऱ्याच्याच शेतमालाला अत्यावश्यक वस्तू कायदा का लावून बसलाय तुम्ही? तुम्ही भांडवलदाराच्या कारखान्यात काळीपिटी तयार होती, तिला नाही अत्यावश्यक वस्तूचा कायदा लागू केला. तुम्ही टाटा बिर्लांच्या कारखान्यात मोटर गाड्या तयार होत्या, त्याला नाही अत्यावश्यक वस्तूचा कायदा तुम्ही लागू केला. अरे शेतकऱ्याला सगळ्या बाजूनं कायद्याच्या जोखाडामध्ये त्याला पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवला आहे. आणि फार भयानक अवस्था आहे. पणन खात्याचं काम आहे ना मार्केट व्यवस्था उभा करणं, निर्यातीला प्रोत्साहन. म्हणजे सदाभाऊ तुम्ही असं सांगताय की हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे? मला विरोधात आहे म्हणाय नाही, ह्यांना ऐकून घ्यायला वेळच नाही कुणाला काय करायला पाहिजे. म्हणजे मग असं म्हणूया, शब्द बदलते मी, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं नाहीये? नाही, बाजूनं माफ आहे, बाजूनं सगळं आहे, पण ऐकून कोण घेतंय? म्हणजे ते ऐकून, अहो सदाभाऊ, जर ते ऐकून घेत नसतील, शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं राबवत नसतील तर नाते शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, नाते शेतकऱ्यांना साथ देत आहेत. अशा सरकारमध्ये सदाभाऊ खोतांसारखे शेतकरी नेते काय करतायत?